सो लेट अस स्टार्ट. आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 7.2. ओके, सो 7.2 साठी जे बेसिक्स लागणार आहे ते बेसिक आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल कव्हर करायचं आहे. आपण काय बघत आहोत? आपण बघत आहोत चॅप्टर नंबर 7 कोऑर्डिनेट जॉमेट्री ऑफ 9th स्टँडर्ड पार्ट 2. ओके, चला आता ह्या पार्ट मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की लाईन्स पॅरलल टू एक्स ऍक्सिस, लाईन्स पॅरलल टू वाय ऍक्सिस, आणि ज्या लाईन्स एक्स ऍक्सिसला पॅरलल आहेत त्याचं इक्वेशन काय आहे, काही लाईन्स वाय ऍक्सिसला पॅरलल असतील तर त्याचं इक्वेशन काय आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ओके, इथे काही तुम्हाला पॉइंट्स दिलेले आहेत. हे पॉइंट्स आपल्याला काय करायचे या ठिकाणी प्लॉट करायचे. बघा पॉइंट्स दिलेले आहेत, येस ऑर नो. आताच आपण ग्राफ प्लॉट करणे, पॉइंट्स प्लॉट करणं शिकलेलो आहोत. सो पटापट काय करूया, पॉइंट्स प्लॉट करूया. ए पॉइंट काय आहे, त्याचा एक्स कोऑर्डिनेट फाय आहे आणि वाय कोऑर्डिनेट काय 4. एक्स कोऑर्डिनेट काय 5 आणि वाय कोऑर्डिनेट काय 4. हे दोघं कुठे एकत्र येतात या ठिकाणी. सो हा तुमचा ए पॉइंट काय झाला 5,4. दुसरा पॉइंट काय 2,4. एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट काय 4. एक्स कोऑर्डिनेट किती आहे बघा 2 आणि वाय ऍक्सिस वर किती 4. हे दोघं कुठे एकत्र येत आहेत रे, या ठिकाणी एकत्र येत आहेत. सो हा पॉइंट मिळाला तुम्हाला बी 2,4. ओके, सी पॉइंट काय बघा -2, 4. एक्स कोऑर्डिनेट काय आहे -2, वाय कोऑर्डिनेट काय आहे +4. एक्स ऍक्सिस वर काय शोधायचंय -2 आणि वाय ऍक्सिस वर काय शोधणार बघा 4. ओके, सो हा पॉइंट कुठे एकत्र येतोय, येस ऑर नो, समजतंय तुम्हाला एव्हरीबडी. सी पॉइंट काय आहे -2,4. डी पॉइंट काय बघा -4,4. एक्स कोऑर्डिनेट काय -4 आणि वाय कोऑर्डिनेट काय +4. एक्स ऍक्सिस वर -4 कुठे या ठिकाणी आणि वाय ऍक्सिस वर 4 कुठे या ठिकाणी. हे दोघं कुठे एकत्र येतात बघा या ठिकाणी एकत्र येतात. सो हा कोणता पॉइंट आहे तुमचा डी पॉइंट -4,4. ई पॉइंट काय आहे रे 0,4. एक्स कोऑर्डिनेट 0, वाय कोऑर्डिनेट 4, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट गेला, वाय ऍक्सिस वर किती वर दाखवायचं 4. सो हे वाय ऍक्सिस वर 4 कुठे या ठिकाणी. सो हा कोणता पॉइंट झाला तुमचा ई पॉइंट 0,4. एफ पॉइंट काय 3,4. एक्स ऍक्सिस वर 3, वाय ऍक्सिस वर 4. एक्स ऍक्सिस वर 3 कुठे या ठिकाणी आणि वाय ऍक्सिस वर 4 कुठे, सॉरी वाय ऍक्सिस वर 4 कुठे बघा. हे दोघं कुठे एकत्र येतात या ठिकाणी एकत्र आहे. हा पॉइंट कोणता आहे तुमचा एफ 3,4. ओके, जर तुमच्या लक्षात येत असेल तर या सगळ्या लाईन याच्यामधनं आपण एक लाईन काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. आणि बघा ती लाईन एक स्ट्रेट लाईन मिळते का तुम्हाला, येस ऑर नो. आणि तुमच्या लक्षात येत असेल की ही जी काही लाईन तुम्हाला मिळालेली आहे ही लाईन कोणत्या ऍक्सिसला पॅरलल आहे रे, एक्स ऍक्सिसला काय आहे पॅरलल आहे. मग या सगळ्या पॉइंट्स मध्ये तुम्हाला एक कॉमन गोष्ट दिसत असेल, ती कॉमन गोष्ट काय सांगा जरा मला, दिसतंय का तुम्हाला बरोबर. काय लास्टला 4 येत आहे म्हणजे काय, व्यवस्थित सांगा. हा व्हेरी गुड. वाय कोऑर्डिनेट काय बघा सगळ्यांचा वाय कोऑर्डिनेट काय दिसतोय तुम्हाला सेम आहे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल का की फॉर एक्स ऍक्सिस बघा ही जी लाईन आहे या लाईनला नाव देऊया आपण एल लाईन. तो एल लाईन काय आहे पॅरलल टू कोणाला पॅरलल आहे, एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. कोणाला पॅरलल आहे, एक्स ऍक्सिसला. तो ह्या एल लाईनचा फॉर एल लाईनला y इज इक्वल टू 4 कॉमन आहे का बघा, y इज इक्वल टू 4, येस ऑर नो, येस. सो या लाईनचं इक्वेशन काय आहे y इज इक्वल टू 4. काय इक्वेशन आहे याचं, y इज इक्वल टू 4. म्हणजे y ऍक्सिस वर जर 4 पॉइंट घेतला मी, y ऍक्सिस वर 4 कोऑर्डिनेट जर घेतला तर या कोऑर्डिनेट मधनं जाणारी एक लाईन जी कोणाला पॅरलल आहे एक्स ऍक्सिसला, आणि ती काय आहे एक्स ऍक्सिसच्या अबो आहे. एक्स ऍक्सिसच्या काय आहे अबो आहे. समजलं मग तुम्हाला. ओके, सो या ठिकाणी बघा एक स्ट्रेट लाईन मिळते तुम्हाला. हे पॉइंट्स प्लॉट केले डी सी ई बी एफ ए, आणि हे सगळे पॉइंट्स कोणत्या पॉइंट मधनं पास होत आहेत बी या
सॉरी 4 या कोऑर्डिनेट मधनं काय होत आहेत, पास होत आहेत. आणि ही जी लाईन आहे ती एक्स ऍक्सिसला काय आहे, पॅरलल आहे. कळलं का तुम्हाला? ओके. सो फॉर एक्स ऍक्सिस अ लाईन which is parallel to x axis, जी लाईन कोणाला पॅरलल आहे, एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. यासाठी पॅरलल जर असेल तर इक्वेशन काय असेल, त्या लाईनचं इक्वेशन काय असेल, y इज इक्वल टू ए. y इज इक्वल टू काय, ए म्हणा किंवा बी म्हणा. उदाहरणार्थ बघा, जर एखादा कोऑर्डिनेट घेतला मी ए कॉमा बी, बरोबर, ए कॉमा बी आहे, याला ए म्हणा, याला बी म्हणा, याला ए म्हणा, याला बी म्हणा, याला ए म्हणा, याला बी म्हणा. ओके. सो बी पॉइंट काय सगळ्या ठिकाणी तुमचा सेम आहे. आणि वाय, तो वाय हा एक्स कोऑर्डिनेट आहे, हा काय वाय कोऑर्डिनेट. सो वाय कोऑर्डिनेट काय असला पाहिजे, बी असला पाहिजे. बी म्हणजे काय, एक कॉन्स्टंट नंबर असला पाहिजे. काय असला पाहिजे, कॉन्स्टंट नंबर. या ठिकाणी बी काय रे, इथे 4 आहे. या इक्वेशन मध्ये बी काय 4 आहे. म्हणजे या लाईनचं इक्वेशन काय आलं, y इज इक्वल टू 4. काय आलं, ओके. आता समजा हा जो बी आहे, बी म्हणजे काय रे, या ठिकाणी 4, हा जर ग्रेटर असेल 0 पेक्षा, बी इज ग्रेटर दॅन 0, बी इज ग्रेटर दॅन 0 जर असं असेल तर याचा अर्थ बी काय असेल रे, जर 0 पेक्षा मोठा आहे म्हणजे बी कसा असेल, पॉझिटिव्ह नंबर असेल. बी काय असेल, व्हेरी गुड. जर बी 0 पेक्षा मोठा आहे, बघा 0 पेक्षा मोठा कोण आहे, 1 2 3 4 5 6, आणि हे सगळे कसे नंबर आहेत, पॉझिटिव्ह नंबर. जर बी हा पॉझिटिव्ह नंबर असेल, बरोबर, बी हा पॉझिटिव्ह नंबर असेल, तर तुमची जी लाईन येणार आहे ही लाईन काय असेल, अबोव द एक्स ऍक्सिस. काय असेल बघा, बी या ठिकाणी +1 +2 +3 +4 +5, तर +4 आले या ठिकाणी तुमचं. बघा y इज इक्वल टू काय 4, आणि 4 इज ग्रेटर दॅन 0 आहे. म्हणून ही लाईन काय असेल, या एक्स ऍक्सिसच्या काय असेल, अबोव असेल, वर असेल. समजतंय? आणि हेच जर काय असेल, लेस दॅन, बघा बी इज लेस दॅन 0 म्हणजे बी काय असेल, निगेटिव्ह असेल. बी काय असेल, निगेटिव्ह म्हणजे काय सर, -1 -2 -3 काही पण असेल. तर अशा वेळेस जी लाईन मिळते, ही लाईन काय असेल तुमच्या बिलो द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या काय असेल, बिलो असेल. उदाहरणार्थ y इज इक्वल टू, जर मी -4 घेतलं, y इज इक्वल टू काय, -4 नको घ्यायला, खाली होईल जास्त, -2 घेतो, निगेटिव्ह नंबर आहे, -2 इज लेस दॅन 0 आहे. सो अशा वेळेस जी लाईन तुम्हाला मिळणार आहे ही एक्स ऍक्सिसच्या काय मिळेल, खाली मिळेल. बघा कुठे आहे रे 2, -2, सो हा -2 मी घेतला. ओके, हे स्ट्रेट आली आहे का कशावरनं, बघा -2 मधनं गेली का ही लाईन, येस ऑर नो. आणि -2 मधनं जर गेली ही लाईन, बघा y इज इक्वल टू किती होतं, -2, तर एक्स ऍक्सिसच्या बिलो आहे का. आणि हेच जर पॉझिटिव्ह असतं तर काय असतं, एक्स ऍक्सिसच्या अबोव असतं. समजतंय तुम्हाला? तर या ठिकाणी इक्वेशन फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, की जर एखादी लाईन, इफ अ लाईन काय असेल रे, पॅरलल असेल कोणाला, एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल, कोणाला, एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल, तर त्याचं इक्वेशन काय असेल, y इज इक्वल टू बी. बी म्हणजे काही पण असेल, 1 2 3 4 -1 -2 -3 -4. ओके, कळलं तुम्हाला? हे इक्वेशन परीक्षेमध्ये विचारतात तुम्हाला. हे इक्वेशन काय विचारतात, परीक्षेमध्ये विचारतात हे इक्वेशन, की सपोज अ लाईन इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस, द इक्वेशन ऑफ द लाईन इज, त्या लाईनचं इक्वेशन काय असेल. कोणाला पॅरलल विचारली आहे, एक्स ऍक्सिसला जर पॅरलल विचारली तर एक्सच्या अपोजिट कोण येतं रे, y इज इक्वल टू काय लिहायचं, बी. y इज इक्वल टू काय लिहायचं, बी. दिस इज द इक्वेशन ऑफ ए लाईन, विच इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस, जी कोणाला पॅरलल असेल,
एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल. समजतंय तुम्हाला? येस. ओके, मग तेच इथे या ठिकाणी दिलेले आहे बघा. एक पॉइंट दिलेला आहे. आता हे दिलेले हे आपण ड्रॉ करून बघूया. कॅन वी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू एक्स ऍक्सिस ऍट अ डिस्टन्स ऑफ 6 युनिट फ्रॉम इट. किती युनिट म्हटले बघा? किती युनिट्स म्हटले? 6 युनिट. आता 6 युनिट दोन ठिकाणी आहे. हा पण 6च आहे आणि हा पण काय आहे? 6च आहे. ओके, फ्रॉम इट अँड कशी पाहिजे रे त्यांना? बिलो द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या कुठे पाहिजे? बिलो. मग एक्स ऍक्सिसच्या जर बिलो पाहिजे त्यांना, तर ही लाईन कुठे येईल रे? अशा पद्धतीने येईल ही लाईन. येस ऑर नो? येस. मग आता हा जो 6 युनिट आहे हा पॉझिटिव्ह वाला असेल का निगेटिव्ह वाला असेल? निगेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी बी ची व्हॅल्यू काय असेल रे? -6. बी ची व्हॅल्यू काय असेल? विल ऑल द पॉइंट्स, बघा हे ऑल पॉइंट्स -3 -6 प्लॉट करा. प्लॉट करा हे पॉइंट. -3 एक्स ऍक्सिस वर -3 कुठे आहे? हा -3 वाय ऍक्सिस वर -6 कुठे आहे? या ठिकाणी बघा आला हा पॉइंट. बघा हा -3 आणि हा -6 एकत्र येत आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर 10 आणि -6 हा एक्स कोऑर्डिनेट हा वाय कोऑर्डिनेट. एक्स वर 10 असं जर पुढे 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 गेलं तर इथे कुठेतरी 10 येईल. 6 नंतर 7 येईल, 8 येईल, 9 येईल, नंतर काय येईल? 10. मग हा 10 आणि हा -6 बघा हा पॉइंट मिळाला तुम्हाला. 1/2 म्हणजे काय रे? 0.5. बरोबर की नाही? 1/2 म्हणजे किती? अर्धा म्हणजे काय? 0.5. आणि दुसरा पॉइंट कोणता आहे? -6. मग हा पॉझिटिव्ह आहे वाय ऍक्सिस वर. वाय ऍक्सिस वर 0.5 कुठे आहे? बघा हा सेंटरला 0 आणि 1च्या मध्ये. एक्स ऍक्सिस आणि हा काय? वाय ऍक्सिस वर किती? -6. सो -6 कुठे? हा या ठिकाणी. बघा हे सगळे पॉइंट्स या लाईनवर आलेत का? येस. ही लाईन जर मी पुढे वाढवली तर तो पॉइंट पण या लाईनवरच येईल का? येस. बघा मग ही जी लाईन होती, ही जी लाईन होती ही कोणाला पॅरलल होती सर? एक्स ऍक्सिसला पॅरलल होती. बरोबर. म्हणून हिचे सगळे वाय कोऑर्डिनेट्स इक्वल आहेत का? बघा वाय कोऑर्डिनेट किती आहे? -6. आणि हा -6 जो होता हा 0 पेक्षा छोटा आहे. म्हणून लाईन कुठे आली रे? बिलो आली. कळलं तुम्हाला? व्हॉट वुड बी द इक्वेशन ऑफ द लाईन? लाईनचं इक्वेशन काय आहे? y इज इक्वल टू -6. काय आहे? y इज इक्वल टू -6. हे काय या लाईनचं इक्वेशन आहे. सोपं आहे की नाही? काय अवघड आहे? डिफिकल्ट आहे? नाही. सिमिलरली मग आता हे तेच म्हटले की बी काय रे? बी जर ग्रेटर दॅन 0 असेल, बी जर ग्रेटर दॅन 0 असेल तर लाईन कशी असेल? अबो द एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या वर पॅरलल असेल. येस ऑर नो? जर बी इज लेस दॅन 0, बी लेस दॅन 0 म्हणजे बी ची व्हॅल्यू काय असेल? निगेटिव्ह असेल, तर जो मिळणारा ग्राफ आहे हा किंवा मिळणारी जी लाईन आहे ही कुठे मिळेल तुम्हाला? बिलो द एक्स ऍक्सिस. या ठिकाणी काय होतंय तुम्हाला? बघा या ठिकाणी काय होतंय? बिलो द एक्स ऍक्सिस. आणि या ठिकाणी काय येतंय? अबो द एक्स ऍक्सिस. आणि लाईनचं इक्वेशन काय? y इज इक्वल टू बी. हे काय आहे? कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे? जी लाईन एक्स ऍक्सिसला काय असेल? पॅरलल असेल. समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन? त्याच्यात काही शंका आहे? सिमिलरली मग आता आपल्याला काय बघायचंय की अशा लाईन्स बघायच्या ज्या कोणाला पॅरलल असणार आहेत? वाय ऍक्सिसला. अ लाईन विच इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. ओके. आता काही पॉइंट्स प्लॉट करूया आपण, किंवा हे काही पॉइंट्स दिलेत आणखी 0 आणि 4. बघा मग आता इथे एक्स ऍक्सिस काय झाला रे? 0 आहे. वाय ऍक्सिस वर काय दाखवणार तुम्ही? 4. वाय ऍक्सिस वर काय दाखवतायत? 4. ओके. सो हा पॉइंट नाही येतो. आपण हे थोड्या वेळाने बघू. वाय ऍक्सिस वर काय? 4. आणि इथे पण एक्स ऍक्सिस कट झाला.
वाय ऍक्सिस वर काय आहे -4, वाय ऍक्सिस वर -4. याच्यामधनं एक लाईन पास होऊ शकते का? येस सर. याच्यातनं पण लाईन पास होऊ शकते का? आणि या लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहेत का? येस सर आहेत. येस ऑर नो? या लाईनचं इक्वेशन काय येईल? बरोबर, y इज इक्वल टू बी. ओके, y इज इक्वल टू बी, पण b ची व्हॅल्यू काय 4. इथे पण काय y इज इक्वल टू बी, पण b ची व्हॅल्यू काय या ठिकाणी -4. राहील लक्षामध्ये? मिळाले दोन्ही लाईनचे इक्वेशन्स काढता आले तुम्हाला? बघा ना, y ऍक्सिस वर काय आहे 4, y ऍक्सिस वर काय आहे -4, म्हणून ते त्याचं इक्वेशन. समजतंय? हा, या दोन लाईन्सचं इक्वेशन. ठीक आहे. आता काय बघायचं आपल्याला? लाईन्स पॅरलल टू वाय ऍक्सिस. अशा लाईन्स ज्या कोणाला पॅरलल असणार आहेत? वाय ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. ओके, सो हे पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत. हे पॉइंट्स या ठिकाणी प्लॉट केले आपण. आता या ठिकाणी सिमिलरली मी काय प्लॉट करत बसत नाही आता पुन्हा. तुमच्या असं लक्षात येईल की बघा या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काय रे थ्रू आउट -4, -4, -4, -4, -4. मग एक्स ऍक्सिस वर -4 कुठे? बघा हा -4. तो या -4 मधनं काय केली जाणारी एक स्ट्रेट लाईन आपण काय केली ड्रॉ केली का? एक्स ऍक्सिस मधनं -4 मधनं जाणारी. ओके, मग या लाईनचं इक्वेशन काय असेल? बघा कुठे इंटरसेक्ट झालीये? -4 मध्ये सर. -4 कशावर आहे? एक्स ऍक्सिस वर आहे. मग याचं इक्वेशन काय झालं? -4. जसं आपण तिथे लिहिलं होतं y इज इक्वल टू बी, इथे काय लिहितो आपण? x इज इक्वल टू ए. हे काय इक्वेशन आहे या लाईनचं? ही लाईन जी कोणाला पॅरलल आहे? y ऍक्सिसला. मग बघा, जी लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल, एक्स ऍक्सिसला काय असते? पॅरलल असते. बघा हा एक्स ऍक्सिस आहे तुमचा, त्याचं इक्वेशन कशाने स्टार्ट होतं? y ने. आणि काय असतं ते? y इज इक्वल टू बी. ओके, आता जी लाईन कोणाला पॅरलल असते? y ऍक्सिसला. बघा हा काय तुमचा y ऍक्सिस आणि ही काय तुमची लाईन आहे. ओके, सो या y ऍक्सिसचं इक्वेशन कशाने स्टार्ट होतं? एक्स ने. आणि ते कसं दाखवतो आपण? एक्स इज इक्वल टू ए. मग हा ए पॉझिटिव्ह पण असू शकतो आणि हा ए निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. सिमिलरली हा बी पॉझिटिव्ह पण असू शकतो, बी निगेटिव्ह सुद्धा असू शकतो. बघितलं ना, आत्ताच बघितलं आपण. बी ची व्हॅल्यू काय होती इथे? +4. बी ची व्हॅल्यू काय आली? -4. सिमिलरली इथे मी एक लाईन अशी पण ड्रॉ करू शकतो बघा. बघा ही लाईन एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे का? सॉरी, वाय ऍक्सिसला पॅरलल आहे का? वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. ओके, सो मग या लाईनला नाव देऊया यम. मी काय लिहितो बघा इथे? यम लाईन इज पॅरलल टू कोणाला? वाय ऍक्सिसला. मग याचं या एम लाईनचं इक्वेशन कशाने स्टार्ट होईल रे? बरोबर, जर एम लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल आहे तर तिचं इक्वेशन कशाने स्टार्ट होईल? एक्स ने. सो एक्स इज इक्वल टू काय रे? ए. सो एक्स इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय इथे बघा? +2. काय आलं लक्षामध्ये? येतंय सगळ्यांच्या? कळतंय? डोक्यावरनं जात नाहीये? चला मग जाऊया पुढे. आता इथे अगेन आपल्याला सेम क्वेश्चन विचारलं, कॅन वी ड्रॉ? आपल्याला ड्रॉ करता येईल का? एक लाईन पॅरलल आहे. कोणाला पॅरलल आहे रे? वाय ऍक्सिसला. किती डिस्टन्स वर आहे? 2 युनिट्स वर. किती युनिट्स वर? 2 युनिट्स वर. आणि कोणत्या साईडला? राईट साईडला. मग आता 2 2 आहेत आपल्याकडे. हा एक 2 आहे आणि हा एक 2 आहे. पण तो कोणत्या साईडला पाहिजे? कोणाच्या? वाय ऍक्सिसच्या राईट साईडला. मग हे कसं आहे सर आपल्याकडे वाय ऍक्सिसच्या राईट साईडला 2? तो आपल्याला ड्रॉ करता येऊ शकेल का? येस सर, ड्रॉ करता येऊ शकेल. येस ऑर नो? आणि हे पॉइंट्स मग त्याच्यावर येतील का? विल दिस पॉइंट बघा, एक्स इज इक्वल टू 2a, एक्स इज इक्वल टू 2a, एक्स इज इक्वल टू 2a. म्हणजे हे दोन्ही तिन्ही पॉइंट्स या लाईनवर येतील का? येस येतील सर.
मग इक्वेशन काय आहे रे ह्या लाईनचं? व्हॉट वुड बी द इक्वेशन ऑफ दिस लाईन? कोणती लाईन? ही एम लाईन. बघा मग मी काय लिहितो आता लक्ष द्या. एम लाईन किंवा लाईन एम इज पॅरलल टू कोणत्या ऍक्सिसला? वाय ऍक्सिसला. जर एम लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल आहे तर तिचं इक्वेशन कशाने स्टार्ट होईल? एक्स इज इक्वल टू ए. हियर ए इज इक्वल टू काय रे? 2 युनिट्स. ए इज इक्वल टू काय? 2 युनिट्स. देअरफॉर इक्वेशन इज इक्वल टू काय? एक्स इज इक्वल टू 2. काय डिफिकल्ट आहे याच्यामध्ये? काय अवघड होतं सांगा मला? आहे काही? आता सिमिलर या एच्या व्हॅल्यूज 2 असू शकतात. काय? एच्या व्हॅल्यूज 2 असू शकतात. एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आणि एक व्हॅल्यू निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह कधी असेल रे? वेन ए इज ग्रेटर दॅन 0. ए इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे ए ची व्हॅल्यू काय रे? पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला जी लाईन मिळेल ही कोणत्या साईडला मिळेल? राईट साईडला मिळेल. आणि जर ए हा लेस दॅन 0 असेल, ए काय असेल? म्हणजेच काय? ए ची व्हॅल्यू काय आहे? निगेटिव्ह आहे. बघा लेस दॅन 0, 0 पेक्षा लहान कोण आहे? -1, -2, -3, -4, -5 सो ऑन. येस ऑर नो? हा म्हणजे जर ए ची व्हॅल्यू 0 असेल, सॉरी लेस दॅन 0 असेल म्हणजेच निगेटिव्ह असेल, तेव्हा जी लाईन मिळणार आहे ती लाईन तुम्हाला कोणत्या साईडला मिळेल? लेफ्ट साईडला. फॉर एक्झाम्पल बघा -2 इज लेस दॅन 0. -2 0 पेक्षा लेस आहे म्हणजेच काय रे? निगेटिव्ह नंबर आहे. सो तुम्हाला लाईन कोणत्या साईडला मिळेल? लेफ्ट साईडला. बघा -2 कुठे आहे रे? मिळाली का ही लाईन? येस ऑर नो? आणि ती कोणाला पॅरलल आहे? वाय ऍक्सिसला पॅरलल आहे. समजतंय सगळ्यांना? एव्हरीवन? याच्यात काही शंका आहे मग तुम्हाला? ओके, तोच पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे. मग तुम्हाला बघा जर एखादी लाईन कोणाला पॅरलल असेल? पॅरलल टू वाय ऍक्सिस पॅरलल असेल तर तिचं इक्वेशन काय आहे? एक्स इज इक्वल टू ए. ओके, पासिंग थ्रू अ पॉइंट. कोणत्या पॉइंट मधनं जाते? A0. बघा एक्स ऍक्सिस वर काय रे? ए आहे. ठीक आहे. मग त्याचं इक्वेशन तुम्हाला ऑलरेडी दिलंय. एक्स इज इक्वल टू काय? ए. आणि जर ए इज ग्रेटर दॅन 0 असेल, इफ ए इज ग्रेटर दॅन 0, लाईन कुठे मिळेल तुम्हाला? राईट हँड साईडला. आणि ए जर लेस दॅन 0 असेल तर लाईन आपल्याला कुठे मिळेल? लेफ्ट ऑफ द वाय ऍक्सिस. ठीक आहे, कळतंय तुम्हाला? आणि इक्वेशन काय त्याचं? एक्स इज इक्वल टू ए हे काय त्याचं इक्वेशन आहे. परीक्षेमध्ये ह्या दोन पैकी एक प्रश्न 100% विचारला जातो. कोणता प्रश्न? इफ ए लाईन पॅरलल टू कोणाला? एक्स ऍक्सिसला पॅरलल, तर त्याचं इक्वेशन काय? आणि अगेन इफ ए लाईन पॅरलल टू कोणाला? वाय ऍक्सिसला, तर त्याचं इक्वेशन लिहा. कोणाला पॅरलल आहे रे? त्याचं इक्वेशन काय येईल? वाय इज इक्वल टू बी. आणि कोणाला पॅरलल आहे रे? याचं इक्वेशन कशाने स्टार्ट होईल? दॅट्स इट. काहीही डिफिकल्ट नाही. समजलं? जर सोपं आहे, थोडस डोकं लावा. जर एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर ती कोणाला इंटरसेक्ट करेल? ती लाईन वाय ऍक्सिसला इंटरसेक्ट करेल. आणि जर एखादी लाईन वाय ऍक्सिसला पॅरलल असेल तर ती कोणाला इंटरसेक्ट करते? एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट करते. म्हणून अशा प्रकारचे इक्वेशन्स आपल्याला मिळतात. समजलं? ओके, ठीक आहे. आता इथे आपल्याला 2 पॉइंट्स दिलेत. आपल्याला दोन्ही पॉइंट्स प्लॉट करायचे. बघा हा काय दिलाय तुम्हाला? एक्स कोऑर्डिनेट. आणि हा काय दिलाय? वाय कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे गेला. एक्स ऍक्सिस वर कोणता पॉइंट दाखवणार तुम्ही? एक्स ऍक्सिस वर हा 4. आणि इथे हा एक्स ऍक्सिस वर काय येईल? -4. सो या दोन पॉइंट्स मधनं एक लाईन पास होऊ शकते का? 2 पॉइंट्स मधनं म्हणजे सेपरेट. हा, ठीक आहे. सिमिलरली इथून पण एक लाईन आपण ड्रॉ करू शकतो का? चला दोघांचं मला इक्वेशन सांगा. या लाईनचं इक्वेशन सांगा पहिले, एम लाईनचं. नंतर एल लाईनचं पण इक्वेशन सांगा. चला एमचं इक्वेशन सांग.
हा काय व्हेरी गुड एक्स इज इक्वल टू काय -4. तू सांग मला इक्वेशन हिचं एल लाईनचं y इज इक्वल टू मग आता कुठून लात घालू तुला कोणत्या कोणत्या ऍक्सिसला कट केलंय कोणाला पॅरलल आहे y ऍक्सिसला पॅरलल आहे मग y ने सुरुवात होईल त्याची कशाने सुरुवात होईल x इज इक्वल टू a कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट केलंय +4 म्हणून इथे काय येणार आहे +4 इथे क्लिअर तिने सांगितलं तरी सुद्धा तू ते बैला हात करत ठीक आहे समजलं का जायचं पुढे ओके मग तेच म्हटलेलं त्यांनी बाकी काही इम्पॉर्टंट नाहीये सो हा तुमचा प्रॅक्टिस सेट 7.2 चा बेसिक्स काय होतं या ठिकाणी एंड होतं ओके सो आता आपण पुढच्या लेक्चर मध्ये काय स्टार्ट करणार आहोत 7.2 ओके ठीक थँक्यू हॅव अ ग्रेट डे